पाण्याला बाहेरच येत आहे ना. हाय व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कोकण सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आवरले, आज डे 2 आहे आपला. आपण परत बीचला चाललो आहे ह्यावाल्या, नंतर दुसरीकडे जाणार आहे. आज इथून दुसरीकडे जाणार आहे मस्तपैकी. तर गाईज आता आपण चाललो आहे बीचला परत एकदा. तयार झालोय. होऊ शकता हे बीच आहे, असं चालायसाठी केलेलं आहे. असं आहे हे बीच आहे. घोडे बिडे बघू शकता तुम्ही प्रॉपर मध्ये. आणि आम्ही इथं राहतो, आज 2 दिवस झाले इथं राहतोय. आणि आम्ही इथं आणि आता खाली चाललोय. कुठं ए खाली काढू, पहिले येतं नाही इथं काढू, फोटो काढू गाईज. गाईज आता आम्ही चाललोय खाली. इथं पोरं आवरतात आहेत कारण की दुसरीकडे जायचंय. तोपर्यंत आम्ही आवरून इथं आलोय. बीचला परत फोटो काढू म्हणलं. मग आता इथून जायचं आहे दुसऱ्या बीचला जायचंय आता आज कोकणला. काल फुल कडक मध्ये नियोजन झालं. परत एकदा बघू शकता तुम्ही. पुढे कोकण आहे सगळीकडं. असं एकदम भारी स्पॉट आहे. इथं नुसते घोडे लावलेले आहेत. परत एक जण आला असली मोटरसायकल घेऊन. क्वालिटी विषयी तर नाही का त्या हे. इकडून आम्ही जाणार आहे, आता व्हीलवर चाललोय बसायला. इकडून आता आम्ही जाणार आहे व्हीलवर बसायला. सगळ्यांचं आवरलं. आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात नाश्ता करून जरा मस्तपैकी. सीन एकदम भारी. केस काही नीट बसत नाही आहेत वाऱ्याने. काहीच मस्तपैकी आता चाललंय विलापाशी आवरून बिवरून एकदम भारी मध्ये. अरे तुझी मायला एवढं झोपून दे रे. अरे सगळं पाठ हो आलाय. काहीच आता आम्ही नाश्ता बिष्टा करून निघालो. कुठं चाललेलं हे पण नाही माहिती. आता दुसऱ्या बीच लेट्स गो. मी पुढे बसणार. मी बसणार आहे. नाही नाही, अरे ब्लॉक काढणार रे. अरे ब्लॉक काढ तू तिकडं. तुम्ही बस नाही, मला पुढे बसायचं नाही. अरे मी ब्लॉक काढणार. बघ भाऊ, आता आम्ही सगळे निघालोय मस्तपैकी आणि कडक मध्ये. आता तुम्हाला पुढे दाखवतो. दरवाजा लावतो. दरवाजे बिरवाजा माग बस की काय होतं तुला माग बसायचंय नाही. मी पुढेच बसणार नाही. चल काय चल. ऐका आता गाईज आता आम्ही या बीचवर, या बीचला बाय बाय. कसं आहे काय कोकणचं का वातावरण एकदम कडक मध्ये बघू शकता तुम्ही. आता मी तर ऍडजस्ट करून देतो नाही का. आपण या दुसरी गाडीमध्ये आल्या आपली गँग सोबत बघू शकता तुम्ही. सगळी कोकणमध्ये वातावरण एकदम टाईट आहे. काहीतरी सुपर करतो मी. एकदम भारी नाही का. असले हे आलेले आहेत. काय म्हणला हे काय आता हे मला बी माहिती नाही काय. हे काहीतरी करतो नियोजन. काहीतरी आहे. मला पण माहिती आहे. संध्याकाळी बोलून घेतो त्याला मी नाही का. आता बोलून घेतो. चल उठले आमची A to Z पैसे काल संपलेले आहेत. बजेटले हल्ले नाही. बजेटले हल्ले नाही. पैशाचं एक पैशाचं लेट झालेलं आहे. आम्ही लेट काढले होते पैसे. खर्च होतात नाही का कोकणमध्ये. काय विषय नाही होते लगेच. सगळी मालदार पार्टीचे आम्ही. काय एवढं होत नाही. आता फोन लावून काहीतरी चंगा उठवला उठवला. चंगा बोले कू कोरी बोले दू. हॅलो वातावरण. हॅलो. आणि खा माझं. आता आम्ही दुसऱ्या बीचला चाललोय कुठेतरी मस्तपैकी. तिकडे गेल्यावरती तुम्हाला अरे किशोरला पण घे आपल्या.
ए किशोर एक हा डायलॉग बोल ए नको अरे बोल रे. अरे ब्लॉक येणार रे बोल ना एक हा डायलॉग हॅलो बसला तुमच्या आईचं भोकला उडन अरे भाऊ 100% तर बघ ना कुठं एवढं कुठं झालं कुठं बी थांबतात का 3 दिवस 4 दिवस झाला घरात बोलले ना पुढे खर्च करू नका घेऊन ये पहिले गाईज आता मी इथं परत वडापाव घेणार आहे पार्सल, कारण की लांबचा प्रवास आहे, लांब जायचं आहे आम्हाला, मग आम्ही घेतोय अलिबागला जायचं वाटतं मला, पोरं म्हणत होती. आता वडापाव घेतोय पार्सल मस्तपैकी, वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या भेटले घेतो किशोर भाऊ ब्लॉगमध्ये. आता पोर आतमध्ये बसलेत. कसं आहे कोकणचं वातावरण, कोकणची घरं, कोकणमध्ये मी, सगळी कोकणची एकदम भारी इथं नाही कसे. कोकणचं वातावरणच एक नंबर आहे. वातावरण कसं आहे सगळीकडे भारी, सगळीकडे एक नंबर. मी कसं आहे एकदम क्वालिटी. झाडं बघा फक्त, इथं आल्यावर नाही ना, इथं आल्यावर लईच भारी वाटायला लागले. हे बघा पाण्या काय म्हणतोय. कसे भाऊ आता आम्ही फुल टेन्शन मध्ये. आमचं जेवढं बजेट होतं त्याच्यावरून जास्त खर्च झालाय. कालचा दिवसाचाच खर्च 10,000 रुपये होता. फक्त किती 6 पोरांचा 10 घरी निघलाय काय, दुसऱ्या वीसला चाललंय, दुसऱ्या वीसला चाललंय. वडापाव घेतोय सगळे. बंद कर रे भाई, कसं तरी व्हायला लागलं. तुझी एसी बंद कर ना पुढच्या. अरे तुझी एसी बंद कर की, माहेर राहू दे ना मला. एसी शिवाय जमत नाही तर. अरे बाहेर वातावरण डेंजर रे. काय नको विषय व्हायला. 3 दिवस झालं जेवलो नाही कोण घेऊ ना मी. तू काय पप्पा म्हणले आता घरी म्हणून चाललं कोकण वरनं. किशोर भाऊने आणलंय आम्हाला, आम्ही नव्हतो. पण काय मी सांगतो तुम्हाला, खूपच एन्जॉय झालाय आमचा. तुम्ही पण नक्की या आणि आमच्यासारखं एन्जॉय करा. आणि आता एक बकरी उचलून जावा. आमच्यासारखं एन्जॉय नका करू बाबा. आमचा एन्जॉय लय खवट होता, लय म्हणजे लय खवट. हो मी रात्रीचं सांगू का आता ह्यांना. मी होम्याबद्दल एकच गोष्ट सांगतो भाऊ, आई शपथ कोण आमचे सगळे कसा नागडा बिना चड्डी बिना बरेलचा. मग येऊ काय पण बोलते रात्रीचं भाऊ 2 वाजता भाऊ उघडं गेला गाणं पळ पीके का आमच्यासारखं ते करू नका पीके हो का. हा ए वडापाव दे. 3 दिवस झालं बीच वरती कुठं भेटू मस्त. 3 दिवस झालं वडापाव काय लागले. विचार करा कोकण लागलो तरी वडापाव वडा पाव दे त्याला. एक वडा 2 पाव. आमच्या परिस्थिती पण अशी आली की पाव नाही काय चिकन थाळी खाल्ली काय? खायची वेळ आली. वडा आणि दुपारी बिर्याणी आणि सकाळी मच्छी थाळी. आज जरा बजेट आणले म्हणून वडापाव मच्छी खातोय. थाळी खाताना पण दाखवलंच दुपारी नाही. तुम्हाला वडी खातो लय गाणं बोलले. वडी खातो आणि दुपारी तुम्हाला नक्की युनिक दाखवणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. म्हणून म्हणतो युनिक मेन्स मध्ये जावा, कपडे घ्या, बजेट वाढवा आणि सगळ्यांना हलवून टाका. गाडीचा व्हिडिओ घेऊ का. गाडी पांढरे चाललेत आपल्याच, आमचीच आहेत. आम्ही भाडे आता दिलेत, घरचे चाललेत रे माहेर. आलो इथं आमचं आम्हाला गाणं बोललाय, घरचे चाललेत म्हणलं एवढ्या गाडी. बघा एवढं डोला कसं थांबलं हो का. चिकन खायचं बोर्ड लागलं. चलो बा नुसतं कोकण इकडे घेऊ तुम्ही. चलो हॉटेल वाले 20 रुपये, 15 वाला वडापाव, 20 वाली पाणी बॉटल. झाला इथंच खर्च. आणि ना म्हणून म्हणतो पाणीवाले म्हणा आणि पाणी विकत बसा. काही बोला का कसं आहे कोकण, नुसतं कोकण सगळीकडे घाट हे आणि नाही का. किशोर भाऊ ब्लॉग मध्ये काय म्हणत नाही. सध्याला वडापाव खात आहे. मी आता काही बोलू शकत नाही. बोलू शकत नाही. बीचवर थांबलो की मग मी बोलायला चालू करतो. वडापाव खावा.
हे म्हणतो डायरेक्ट टेरेसवर उडी मारायची. कॉलेज किती तारखेला चालू आहे? कॉलेज तू काही माता कॉलेज हे आमचं कॉलेज आहे. कसलं तरी हो बरोबर आहे. सॉरी Foreigner म्हातारे बघा. कोण आहे तिथे का? ए, काहीतरी बोलू नका. घेऊन त्यांची घे ना. आपल्याला घेऊन जाऊ कोकण. कोकण बघू शकता काय कोकणचं वातावरण. शेत रायडर बघू शकता. पाण्याला बाहेरच येत आहे ना. वातावरण नुसती झाड आहे, नुसती झाड. काय आहे? सगळंच कोकण आहे. कसं आहे गाईस कोकण. गाईस